जानकी जीवनस्मरण जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी. संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे. आज ऐकूया आठवण क्रमांक 79. प्रपंच मनापासून करावा, पण खरी ओढ भगवंताकडे असावी. श्री महाराज प्रपंच मनापासून करावा असं प्रापंचिकांना सांगत. एका बाईनं प्रश्न केला की मनापासून प्रपंच केला तर ते मन भगवंताकडे कसं लागेल. भगवंताकडे मन लावायचं असेल तर प्रपंच मनापासून कसा करता येईल. श्री महाराज म्हणाले, मनुष्य जन्माची थोरवी त्याच्या मनातच आहे. माणसाच्या मनात एवढी मोठी शक्ती आहे की ते मन एकाच वेळी 4 गोष्टी बिनचूक आणि तन्मयतेनं करू शकतं. एखाद्या गावाला पाणी लांब असतं. 4 घरच्या सुना पाणी आणायला जातात. प्रत्येकीपाशी लहान मोठे 2-3 हंडे तरी असतात. त्या सुना ते हंडे नदीवर पाण्यानं भरतात. ते डोक्यावर एकावर एक ठेवून त्या घरी येण्यास निघतात. अशा वेळी त्यांचं एक लक्ष त्या हंड्याकडे असतं आणि दुसरं लक्ष पायाला खडा लागत नाही ना इकडे असतं. तिसरं लक्ष सासूच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात आणि मैत्रिणींपाशी मन मोकळेपणानं बोलण्यात असतं. आणि चौथं लक्ष घरी निजलेल्या लहान बाळाकडं गुंतलेलं असतं. या 4ही गोष्टी एकाच वेळी तितक्याच तन्मयतेनं होत असतात. शिवाय असं पहा की आपल्या लहान मुलाला सकाळी तुम्ही स्नान घालून पाळण्यात निजवता, नंतर सकाळच्या स्वयंपाकास लागता. स्वयंपाक चालूच असतो, पण त्याचबरोबर पाळण्यातील बालकाकडे तितकंच चित्त असतं. असं केल्यानं स्वयंपाक काही बिघडत नाही. हे जसं खरं तसं ते मन स्वयंपाकात असतं ते प्रपंचात ठेवावं आणि जे मन बालकाकडं तन्मयतेनं ओढ घेतं ते तन्मयतेनं भगवंताकडं लावावं. म्हणजे प्रपंच होईलच, पण परमार्थ सहज साधेल. ही होती आठवण क्रमांक 79. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.